मंगळवारपासून बीड जिल्ह्यात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। त्यामुळे मांजरा धरण आणि माजलगाव धरणामधून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग आता कमी करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालाय। प्रामुख्याने गोदावरीला पूर आल्यानं गेवराई, माजलगाव, परळीतील गोदाकाठच्या गावांना या पुराचा फटका बसला होता। आता पूर काहीसा ओसरण्यास सुरुवात झाली आहे। असं असलं तरी आजपासून मराठवाड्यात पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। दरम्यान आज बीडमध्ये काय पूरस्थिती आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। स्वानंद, आपण किती नुकसान झालंय ते पाहिलंय, पाऊस कसा आला, पूर कसा आला हे सगळं पाहिलंय। आज बीडमधली काय परिस्थिती आहे? निश्चितच बीडमध्ये आता पावसाने मंगळवारपासून उसंत घेतलेली आहे। मात्र गेल्या काही दिवसात जो पाऊस पडला होता, या पावसामुळे जिल्ह्याभरात हाहाकार झालेला आपण बघितला। विशेष म्हणजे आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार आणि गेवराई परिसरात जो पाऊस झाला त्यामुळे सिंदफणा नदीने आपले पात्र सोडले। यामुळे काहींचे संसार उद्ध्वस्त झाले तर शेतजमिनीही खरडून निघाल्या। दुसरीकडे बघायला गेलं तर मांजरा आणि माजलगाव धरणातून जो पाण्याचा विसर्ग होत होता हा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता आणि त्यामुळे देखील नदीकाठच्या गावांना याचा फटका बसला। मांजरा धरणातून 88,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र आता तो केवळ 5,000वर आणण्यात आला आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर माजलगाव धरणातून 1,15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र तोही आता 10,000च्या आतच करण्यात येत आहे। दुसरीकडे बघायला गेलं तर गोदाकाठच्या ज्या गावांना पाण्याचा फटका बसला होता, जायकवाडीतून पाणी सोडण्यात आले होते आणि त्याच अनुषंगाने या गावांना या पुराचा मोठा धोका निर्माण झाला होता। मात्र जो आता पाऊस थांबलाय त्यामुळे आता या गावांना देखील काहीसा दिलासा मिळणार आहे। असं जरी असलं तरी विशेष म्हणजे हवामान खात्याने जो अंदाज वर्तवण्यात आलेला आहे पुढच्या 2-3 दिवसाकरता, पाऊस पडला तर आणखी ही गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। निश्चित स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।